येल पाळ्या, काय म्हणतोस? ऐक पूर्ण व्हिडिओ माया. हा माणूस बनून जगशील. आज तुले माणूस बनवतो मी. माणूस कसा असते, माणसानं जगावं कसं, कळलं काय? तू म्हणून राहिला आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, तर दारू मटण खाय. नाही म्हणत नाही तुले, दारू पे मटण खाय. कारण आज त्या हाती सत्ता दिली होती त्या बाबासाहेबानं. एक संविधानाचं पुस्तक निर्माण केलं आणि हे संविधानाचं पुस्तक ह्या भारताला लाभलं आणि 1000 वर्षाची मनुस्मृती ते टर्कन मुतली प्यानात आणि पयाली. कळलं काय? आज मोज मजा कर. आज असं समजू नको सुट्टीचा दिवस आहे. आज सुट्टीचा दिवस नाही, त्या बाबासाहेबांचा दिवस आहे. आज त्या संविधानाचा दिवस आहे. आज तुझा खरोखरचा दिवस आहे. आज मोज मजा करण्याचा. तू म्हणत असशील 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, ते विसरून जाय. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला होता. इंग्रज पयाले होते, मुघल पयाले होते ते, पण भारतातील जे मनुष्य होते, जनता होती, ते अजूनही स्वतंत्र झाली नव्हती. कारण चातुर्वर्ण्यामध्ये मनुस्मृतीच्या एका कलंकमुळे, मनुस्मृतीच्या एका व्यभिचारमुळे, मनुस्मृतीच्या कायद्यामुळे सर्वसामान्य जनता समाज, सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य महिला दबल्या होत्या. भारत स्वतंत्र झाला होता 15 ऑगस्ट 1947 रोजी, पण भारतातील जनता स्वतंत्र झाली नव्हती. हे लक्षात ठेवा. वर्णव्यवस्थेनं दबलेले होते, जातीवादेनं दबलेले होते, ढुंगणाले फळा गळ्यात मडकं होतं, बायांच्या स्त्रियांचे शरीर किती वाढत आहे त्याच्यावर टॅक्स होतं. भारत स्वतंत्र. मी काय बोलून राहिलो? जेव्हा भारताला संविधान लाभलं, मी काय बोलू लक्षात ठेवा. जेव्हा भारताला संविधान लाभलं तेव्हा माणसाच्या हाती सत्ता दिली, जनतेच्या हाती सत्ता दिली, जनतेला मालक बनवलं या संविधानानं. तुम्ही म्हणत असा ना युवराज कसा बोलून राहिला, हे लक्षात ठेवा. शब्दाकडे लक्ष द्या. मी काय बोलतो, मी उलटा बोलतो, पण तुम्हाला सारखं वाटलं पाहिजे. कळलं काय? कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी तर भारत स्वतंत्र झालाच होता. भारत स्वतंत्र झाला होता. इंग्रज पळाले होते, पण माणूस स्वतंत्र झाला नव्हता. कारण माणसाच्या मस्तिष्कमध्ये जातीवाद, वर्णव्यवस्था, स्त्रियांवर केलेला अत्याचार, चूल आणि मूल, हे सगळ्या गोष्टी होत्या. स्त्रीला जगता येत नव्हतं माणसावानी. पर्दा प्रथा होती. तिला विधवा असली ते तिचं लग्न नव्हतं होत. तिचा नवरा मेला तर तिला सती जावं लागत होतं. हे भारत स्वतंत्र झाल्यावरची गोष्ट करू राहिलो मी. जेव्हा भारताला संविधान लाभलं तेव्हा जनता, भारताला संविधान लाभाच्या अगोदरची गोष्ट केली मी आता, की जेव्हा भारताला संविधान मिळालं नव्हतं ना, तर तेव्हा माणूस हा गुलाम म्हणून जगत होता. एक गुलाम होता. कळलं काय? माणूस हा गुलाम होता. गुलामसारखा जगत होता, कुत्र्याने जगत होता. आणि जेव्हा भारताला 26 जानेवारी 1950 रोजी भारताला संविधान मिळालं, जे संविधान मिळालं त्या संविधानामुळं सर्वसामान्य जनता म्हणा, भारतातील पुरी जनता ही काय झाली, राजे झाली. त्याच्या हाती सत्ता मिळाली, लोकशाहीची सत्ता मिळाली. कळलं काय? व्हिडिओ पूर्ण बघा. कारण कसं आहे, व्हिडिओमध्ये तथ्य आहे. माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगून हेच राहिलो की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला होता, पण तुम्ही स्वतंत्र नव्हते झाले. आज 26 जानेवारी आहे. आज तुम्ही स्वतंत्र झाले होते. कारण ज्या दिवशी तुम्हाला संविधान भेटलं, ज्या दिवशी तुमच्या आपल्या भारताला संविधान मिळालं, त्या दिवशी आपण स्वतंत्र झालो. हे लक्षात ठेवा. कडू आहे पण सत्य आहे. कारण तुम्हाला संविधानानं मालक बनवलं. त्या बाबासाहेबांना आपल्याला मालक बनवलं. कळलं काय? आज खुशीचा दिवस आहे. दारू प्या, मटण खा, काही करा, उत्सव करा, पण त्या गोष्टीला जाणा की आज आपल्याला संविधान मिळालं आणि आज आपल्या हाती सत्ता आहे. हे सत्ता आपल्या हाती आहे, तर दुसऱ्याच्या हाती जाऊ देऊ नका. पण तुम्ही दुसऱ्याच्या हाती सत्ता देऊन राहिले. जे नोकरदार आहे ते मालक झाले आणि जे मालक आहे ते नोकर झाले. जनता हे भारतातील मालक आहे.
जनता ही भारतातील मालक आहे, पण हे जनता ही मालक असून नोकरसारखी वागत आहे आणि जे नोकर आहे ते मालकासारखे वागत आहे. किती लाचारीची गोष्ट असायला पाहिजे. दुःखाची बाब आहे की जनता ही मालक असूनही नोकरदारासारखं राहून राहिली आणि जे नोकरदार आहे ते मालक बनून राहिले. माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेला माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला ज्या संविधानानं सत्ता दिली तुमच्या हाती, आज तो संविधान दिवस आहे. आज तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं. तुम्ही दारू मटण नाश्ता गासा डीजे वाजवता, हे वाजवता, ते वाजवा, नाही म्हणत नाही. कारण तुम्हाला आज जगण्याचा अधिकार मिळाला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. तुमच्या हाती सत्ता दिली आहे आणि या सत्तेचा चांगल्या पद्धतीने वापर करा, हे बाबासाहेबांचं सांगणं आहे. पण तुम्ही त्या सत्तेचा वापर तुम्ही वाईट गोष्टीनं करून राहिले. तुम्ही मतं विकून राहिले. तुम्ही भलकोंत्याला निवडून आणता. तुम्ही चांगल्या माणसाला निवडून आणत नाही. कारण निवडणुकीचा अधिकार, मतदानाचा अधिकार हा कसा मिळाला तुम्हाला माहीत आहे का हो? हा मतदानाचा अधिकार सर्वसामान्य जनतेला नव्हता, महिलेला नव्हता. हे माहीत आहे का कोणाला? सर्वसामान्य जनतेला हा अधिकार नव्हता, महिलेला अधिकार नव्हता. हा फक्त उच्चवर्णीय लोकांना, श्रीमंत लोकांना मत मारण्याचा अधिकार होता, मतदान करण्याचा अधिकार होता. पण बाबासाहेब आंबेडकरांनी हे नाकारलं. हे म्हणे चुकीची गोष्ट आहे. मतदानाचा अधिकार हा सर्वसामान्य माणसालाही मिळाला पाहिजे, स्त्रियांनाही मिळाला पाहिजे. आणि आपल्याला तो अधिकार मिळाला बाबासाहेबांच्या कडी मेहनतीनं. आणि ते मतदान आपण 500 रुपयाला, 1000 रुपयाला दारू आणि मटणासाठी विकतो. तर लाचारीची गोष्ट असायला पाहिजे. जनतेच्या लोकांना कळलं पाहिजे की मतदान म्हणजे काय असते. मतदान करा, हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही प्रधानमंत्रीपासून तर जो चपराशी असते ना त्याच्यापर्यंत तुम्ही निवडू शकता का? आम्हाला आमच्या शाळेत म्हणा चपराशी कोणचा पाहिजे, तर आम्हाला कोणचा प्रधानमंत्री चालन, तर त्या अगोदर तुम्हाला खालूनच सगळं करावं लागते. आम्हाला आमदार कुठला पाहिजे, आम्हाला खासदार कुठला पाहिजे, आम्हाला मुख्यमंत्री कुठला पाहिजे, हे तुम्ही ठरवू शकता. कारण हे तुमच्या हाती दिलेली संविधानानं ताकद आहे. पण तुम्ही याचा गैरवापर करत आहे आणि हा गैरवापर तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत आहे. ह्या जनतेला माहीत असायला पाहिजे. कारण भारताचं संविधान हे असं तसं संविधान नाही आहे हो. ह्या बाबासाहेबांच्या संविधानानं आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, मालक बनवलं. संविधान देऊन आपल्याला मालक बनवलं आणि ह्याचा आपण दुरुपयोग करत आहे आणि दारू आणि मटणासाठी आपण आपलं मतं विकतो. कळलं काय? कारण तुम्हाला वाटत असेल की भारताला संविधान लागायच्या अगोदर, मिळायच्या अगोदरची गती माहीत आहे तुम्हाला? जेव्हा जेव्हा भारताला संविधान मिळालं नव्हतं तेव्हा त्याची मागची गती माहीत आहे तुम्हाला? काहीच मालूम नाही. भ्रष्टाचार होता, माणसासारखं जगता येत नव्हतं, स्त्रियांना अधिकार नव्हता काहीच बोलण्याचा, काहीच करण्याचा. माणसाला, सर्वसामान्य माणसाला जगता येत नव्हतं. कुत्र्यासारखी बेहतर जिंदगी होती त्याची. हे माहीत आहे कोणाला? माहीत आहे? नाही माहीत आहे. काय माहीत राहीन? काहीच माहीत राहणार नाही. कारण आता आपल्याला संविधान मिळालं ह्याच गोष्टी माहीत आहे तुम्हाला. पण संविधान मिळण्याच्या, भारताला संविधान लागू होण्याच्या अगोदरच्या गोष्टी माहीत आहे का तुम्हाला? नाही माहीत आहे ना. तर त्या कारणामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं, माझ्या भारतातल्या जनतेनं हा जास्तीत व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.